तर मंडळी आपण परत चढू राहिलो आता संभाजी आपलं समृद्धीवरती गोंदियासाठी. अमरावती खाली करून आलो आपण ते बॉक्स मतदानी याद्या त्याच्यामध्ये. आणि आता वरती चढतोय आपण समृद्धीवरती. सविशी बाई बाई आता काय माहित कसं चढायचं कसं उतरायचं बाई. टोल लय मोठा रिंग रोड देईल भाई. तर चला भाई आता मी तिकडे त्या पंख्यावरती जायचं आपल्याला भाई. तर मंडळी चला भाई. अरे बघा चला भाई. चला मंडळी आपल्याला जायचंय नागपूर साईड. हे बघू शकता तुम्ही ती सरळ ती गाडी ब्रेजा चालली ती आपण चाललो नागपूर. ती चालली मुंबई. असा विषय भाई त्यो क्वालिटी. आता वरती चढायचं आपल्याला. ती चालली मुंबई आपण चाललो नागपूर गोंदिया. बरंच आपला माल खाली झालेला आहे. 15 बॉक्स ते 18 आणि आता वरती चढलो आपण. आता जायचं गोंदिया. चढायला भरता वेळ लागतो भाई. आता चढलो भाई आपण. तर डायरेक्ट नॉन स्टॉप गोंदिया. चढो भाई वर. आता टेंशन नाही भाई. आता खाना पीना कुछ नहीं मिलता यहाँ पे. डायरेक्ट सीधा रोड उतरने के बाद में. तर चलो भाई. बघू शकताय 126 किलोमीटर जायचं आपल्याला नागपूर. आणि त्याच्या पुढं समजा 130 किलोमीटर पुढं समजा 130 किलोमीटर नागपूर. चला भाई गोंदिया जायचं भाई आपल्याला. तर मित्रांनो आपण उतरलो आहे समृद्धी. आता नागपूरच्या पाठीमागे 31 किलोमीटर ही बुट्टी बोरी आहे. इथून खाली जावं लागतं. बुट्टी बोरी इथं एमआयडीसी आहे मोठी. तिथून सगळीकडे सप्लाय होतं नागपूरचा. आपल्याला जायचं आहे याला आपल्याला गोंदिया जायचं आहे. तर आपल्याला पूर्ण बाहेरून जाणं आहे आता. तर चला मित्रांनो नागपूरचा बायपास पास करून घेतो मी. CNG पण भरून घेतोय. पेट्रोल आहे तसं पण CNG भरून घेतोय. कसं फिलिंग आहे भाई असं वाटतं मंडळी. आपण आता नागपूर बायपासला CNG भरवलं. इथं जीवोचं पंप आहे. तर भाई पुढंच नाही CNG. संभाजीनगरहून डायरेक्ट इकडं नागपूरपर्यंत. डायरेक्ट नागपूरमध्ये CNG आहे. CNG घेतलं भाई भरून. आता टेन्शन नाही भाई. आता डायरेक्ट गोंदियापर्यंत. का बरं आता गोंदियापर्यंत CNG अवेलेबल आहे म्हणे ते म्हणे भाई. तर चला आता काही टेन्शन नाही भाई. निघलो मी CNG भरून. पंप भाई आता वरती चढायचं भाई. तर गोंदियापर्यंत टेन्शन नाही भाई. गोंदी काय 150 किलोमीटर बहुतेक. तर चला भाई मंडळी आपण पोहोचलो इथं गोंदियामध्ये. गाडी लावलेली आहे आपली. आता इथं पुरं खाली होणार आहे ते. बघू आता काय विषय काय. तर मंडळी आपलं झालेलं आहे गोंदियाचं सगळं काम. आता आपल्याला निघायचं इथून नागपूरसाठी. ते नागपूरमधून एक साहेब आहे जे तहसीलदार आहे त्यांना घ्यायचं. संभाजीनगरला यायचं भाई. तर मंडळी तर निघू राहिलो आपण मंडळी गाडी आपली. तर मंडळी आपल्याला भारी परत झाला भाई. आता बघू. आता रात्री झोपलेलं नाही मी. बघू काय होतं काही नाही. तर मंडळी आता बाहेर निघू लागलो मी. आता डायरेक्ट नागपूर. तर चला मंडळी आता राईडला जायचं आपल्याला.
आहे की नाही. मग आपलं डायरेक्ट आता नॉन स्टॉप. मित्रांनो आपण निघलो आता गोंदियाहून रिटर्न. सिंगल रोड आहे नागपूरपर्यंत. आता दिवस माळू लागला. आता वाजलेले आहे 5:33. आता नागपूरमधून आपण एका साहेबाला घ्यायचं आहे. तर चला मंडळी. तर मित्रांनो मी आता नागपूरच्या पाठीमागे 40 किलोमीटर चाललेलो आहे. आता मी कुठेतरी स्टे करणार आहे, कारण की सकाळी एका तहसीलदार साहेबाला घ्यायचं आहे आपल्याला नागपूरमधून. आपलं नागपूर एअरपोर्ट बसून आणि डायरेक्ट संभाजीनगर. तर भाई मी आता दाखवतो. मी बघू शकता भाई रायपूर. तर मित्रांनो मी नागपूर बायपासला आहे. हे रामाचं मंदिर बघा किती छान आहे. नागपूर बायपास हे विषय नाही भाई मंदिराचा भाई. माहिती का एक बार 100% जाणार भाई आपण. पार्किंग एक नंबर आहे भाई. सहली वगैरे येईल भाई दादा. चला भाई. मित्रांनो आपला मुक्काम नागपूरमध्ये आहे, कारण की काल रात्री आपण लय मोठं जागलो होतं. त्याच्यामुळे जेव्हा थांबलं तिथं मला सकाळचे साहेबाला घेऊन मग जाऊ. तर जेवण आता ऑर्डर दिली भाई. काय माहीत कसं बिल येतो काय माहीत आता. वय मिक्स भाजी तंदूर रोटी भाई घेऊन पाहतो आता कसं आहे काय तर भाई मिक्स हो काय असं काय विषय हो. आता संध्याकाळ सगळं झोपच आहे आपल्याला आता रातभर. मस्त जेवण दिलं हो. आता बाय बिल कसलं काय माहिती. जेवण करतो मित्रांनो. तर मंडळी आपण इथं रात्री स्टे केला होता नागपूरमधून एअरपोर्ट पासे. गाडीमध्ये झोपलो होतो मी. हे बघू शकता तुम्ही. मी गाडीमध्ये बेड केला होता, तिथं झोपलो होतो मी. आता ते साहेब येऊ लागले 10-5 मिनटं थांबा म्हणे. मग मी आता जशी जातो चहा घे पेतो बसतो फ्रेश होतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. आपल्याला जायचं आहे संभाजीनगरला. तर भाई व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, तुम्ही एंड तक बघत राहा. पण लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. इमन बघा, हे बघा इमन कसं आहे नागपूरचं इमन. आम्ही गेलतो गोंदिया. पण आता काय आहे चालला मी रिटर्न. कसं आहे नागपूरचा विषय असा विषय भाई बघू शकता तुम्ही. हे गाईज गुड मॉर्निंग गाईज. सकाळची गुड मॉर्निंग तुम्हाला नागपूर मधून मित्रांनो. हे सगळे नागपूरची फिलिंग येत आहे. आणि गाडी इकडं उभा आहे मित्रांनो. तर आमचे सर येत आहे नायक तहसीलदार. त्यांचा आता फोन लागत नाहीये. त्याला रात्री सांगितलं होतं सकाळी 7 त्यांनी ऐकलं, संध्याकाळचे 7. आता काय माहीत काय झालं काय माहीत भाई. तर त्याला मित्रांनो मी फ्रेश होतो. मी रात्री इथं स्टे केला होता माझा गाडीमध्ये. हे बघू शकता मित्रांनो. मस्त बेड गिड होतं, चादर बिदर होती भाई. अंदरची थंडी होती भाई. जाऊ द्या कर लागत अर्धेच भाई. तर चला मी फ्रेश होतो भाई. आम्ही आता इथं नागपूरमध्ये CNG भरतो आहे. आता इथून निघायचं आहे आम्हाला संभाजीनगरसाठी. आता थोडंसं ते साहेबाचं कॅन्सल झालं आमचं येण्याचं. आपण आम्ही स्पेशल एकले जाणार आहे आता. तर मंडळी आता आम्ही वायफरमध्ये पाणी टाकून घेतो भाई, कारण की रस्त्याने कसंही पाणी टाकलेलं घेतलं कधी चांगलं आहे. या पंपावर आपण CNG भरलं भाई आणि पाणी टाकून घेतो भाई. कसं पाणी टाकून घेतलं कसं अडचण राहत नसते. हो तसं भरून घेतलं कधी चांगलं भाई. अजून किधर आहे पाणी भाई. हे पंपाची इथं काम काय भाई. पाणी भरतो भाई मस्त आहे भाई. पंप CNG भरला भाई आता. तर मित्रांनो आपण चढलो आता समृद्धीवरती. आता बघू शकता आपण मस्त मोकळ्या पद्धतशीर मध्ये निघलेलो आहे. तो म्हणता हे ना तिकडून सीटं कोण नाही भरली. काही सीटं नाही आहे इकडून, काही विषय नाही आहे भाई इकडं. तर चला भाई
समृद्धीचं व्ह्यू घेऊन चाललो भाई मी आता. टोल नाक्यावर थांबणार आहे. पहिला टोल नाका समृद्धीचा जेव लागेल आता इथं तिथं. आता म्हणजे चढायला इथून सुरुवात केली फक्त. आणखीन टोल पास केल्यानंतर मग मेन सुरुवात आहे. तर चलो भाई. तर मंडळी आता मी समृद्धीची स्टार्ट जिथून होतो का तिथून नागपूरमधून जिथून स्टार्ट होतं का तिथंही आता बघू शकता तुम्ही कसा समृद्धीचा लुक आहे भाई येऊ. हा नाद नाही करायचा भाई. समृद्धीला फुटलं तिथं बटन घेऊन द्यायचं भाई समृद्धीवरती. तर चला भाई आपण इथं थांबत चहा घेऊ. मग आपल्या टोलचे पैसे गिशे काय चेक गिक करून घ्यायचे का टायराची हवा गिवा मस्त. मग निघायचं भाई इथून आता. तर भाई 9 वाजलेले आहे बघू शकता तुम्ही. मी इथंही आता घरी किती वाजेपर्यंत जातो पाहू आपण आता. इथं समृद्धीच्या नागपूरच्या मेन गेटवरती मी आता. आणि संभाजीनगरला किती वाजता पोहोचतो ते पाहू आपण आता. चला भाई. गीज झालेलो आहे भाई आम्ही. आणि आता चहा घेतो मी. गाडी बघा भाई काय कळा भाई काही विषय का कसा भाई विषय. रोड कसा आहे रोड. गाडी कुठे वाहिली का भाई. नाद नाही करत जा भाई. तर चला भाई निघायचं आहे आपल्याला. पुढे गेल्यावर आपण 1000 रुपयात पेट्रोल टाकून घेणार. त्यात सीएनजी फुल केलेलं आहे. तेवढ्यात आपली गाडी घरी. चला पेट्रोल टाकायला थांबलो आहे आपण. 1000 रुपये टाका. समृद्धीचे मेन टोलच्या पुढे तरी असा विषय. तर भाई पेट्रोल टाकून निघलेलो आहे आपण आता समृद्धी महामार्गावरती. चला भाई आता काय आता नुसतं जायचं. काही नाही भेटत इथं. चिप्स भेटत ना काही भेटत. फक्त चिप्स बी भेटत आहे तर भाई लय महाग भेटत आहे. काही बी महागच भेटत समृद्धीवर. त्याच्या परता खालीनच ज्यावर चढायच्या अगोदरच काय घ्यायचं ते घ्यायचं. नाही तर मग घ्यायचं नाही समृद्धीवरती. चला. विषय मुंबई 760 किलोमीटर आहे भाई. चला. छत्रपती संभाजीनगर 422 किलोमीटर मित्रांनो. मस्त मांडी घालून बस काम आहे रोडवर. तर मित्रांनो आपण वर्धा पास करून आलेलो आहे आता. बघू शकता समृद्धीचा नजारा. असं वाटतंय कुठेतरी बाहेर कंट्री मध्ये मी आहे की नाही. सविषय समृद्धीचा. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता इथं अमरावती. धामणगाव 25 किलोमीटर. काल तिथून सोडतो आपण अमरावतीने आलो. तर चला भाई असा मस्त प्रवास चालू आहे भाई. पण नाश्ता नाही पाणी नाही काही नाही भाई. चालू राहिलो काही दिसत नाही काही नाही. पार्किंगला जागा बी नाही. जिथं आहे तिथं काही नाही आहे. सगळं महाग आहे भाई. तर चलो भाई जाणं आता. वजे 9 वाजता चढले. 1 घंटा झाला सोडून काय. तर मंडळी मी थांबलो होतो इथं समृद्धीला थोडस. याला सकाळपासून चालू राहिलो. कारंजा चौक फुली आली तरी थांबण नाही म्हणलं. हो ना 200-250 किलोमीटरचं अंतर आहे भाई. जातं काही समजत नाही. तर चला भाई निघतो मी आता. तर मित्रांनो मी घातलेला आहे पुलावा त्या हॉटेलवरतून. तिथं पंप होता तिथून. नंतर काही भेटत नाही भाई. तर भाई आपण आता कारंजा इथून 2 किलोमीटर आहे भाई. आता चौफुलीवरती आपण कारंजा. तर भाई मी खाऊन घेतो भाई. भेटतं की नाही भेटतं भाई घरालो. तर चला. भारी पुलावा द्याला भाई. तर चला भाई. गाडी पण चालू आहे. सगळं चालू भाई. खाणं पण चालू भाई. चला बघू शकता भाई.
समृद्धीचा. चला खाणं पण चालू. तर मंडळी आपण आलेलो आहे बदनापूरमध्ये. बदनापूरमध्ये ट्रॅफिक आहे बाबा, बघू शकता तुम्ही. ट्रॅफिक मधून काढून घेतो मित्रांनो मी आता. मंडळी आपण आलेलो आहे शेकट्यापाशी. आता बघू शकता तुम्ही हॉटेल राजपूत भाई क्वालिटी से राजपूत हॉटेल. आता जुना टोल नाका गाडी जळगाव कोडगाव फाटा. लय मस्त प्रगती झाली बाई इकडं आता. तर मंडळी आपण करमाळमधून आलो आता पिपरी रोडना मधल्या रस्त्याने आपल्याला जायचंय चितेगाव मार्गे घरी. तर चला मंडळी आता. तर मंडळी मी आलेला आहे आमच्या फाट्यावरती. आता सीएनजी भरायला नंबर राहिला भाई. मी सीएनजी भरून घेतो, मग घरी जातो, मग फ्रेश होतो, मग संध्याकाळी पिऊ खुलताबादला जायचं नाही जायचं. तर मंडळी आम्ही आलो आता तिकडून. मस्त ती मतदान याद्या गिद्या वाटून. आता आमच्या मुली, ही एक पुतणी आमची, आमचा मुलगा झोपेली, त्याला थंडी ताप आली त्याला, ते बघू शकता तुम्ही. आता आम्ही चाललो आता खुलताबादला दर्शनासाठी. वारी चुकायची नाही म्हणे पोरं म्हणे, त्याच्यामुळं चाललं बाई. चला ब्लॉग कंटिन्यू करा भाई, तुम्ही बघत राहा भाई. मंडळी आजचे अन्नदाता सोमनाथ काकडे, आजचे अन्नदाता. हा मित्रांनो आम्ही चाललेलो आहे खुलताबादला. तर आजचे हाय हे पण निघलेले आहे खुलताबादला. यांची गाडी इकडे MH04 एकदम भाई आपला भावाची गाडी भाई. ती 05 तिकडे आहे इकडे. हाय श्रीराम. तर आम्ही चाललेलो आहे आता. तर चला भाई. नाही नाही भाई आम्हाला आणखीन तिकडे पुढं काम आहे भाई. आम्हाला MIDC काम आहे वाळू MIDC मध्ये भाई. चला भाई आम्ही निघतो भाई आता. तर भाई मित्रमंडळी भेटले भाई. मी आलो भाई तिकडून मतदान याद्या जेवण भाई. काय घेऊन गेला तू? मतदान याद्या घेऊन गेलो भाई मी तिकडे. बुद्धो मतदान याद्या घेऊन गेलो होतो मी. मला तहसीलदार भेटले, कलेक्टर भेटले. हाय आजचे अन्नदाता सुरेश दादा सुरेश काकडे ऐकणे उद्धव. आजचे अन्नदाता सुरेश काकडे. तर सोमनाथ पण अर्ध्या हिस्सेमध्ये राहणार आहे. सीएनजी गिएनजी भाई काही विषय नाही. क्या करायचं नाही, सीएनजी भरायचं चालायचं. काही भरा नाहीये भाई, असं नसतं राहत. काय ताद घ्यायचा सोमनाथ दादा असलं काय ताद घ्यायचा नाही. ते पोरासाठी बोलत होतो, तुला माहितीये का? कोणच्या पोरासाठी रे? त्या युट्यूबरला भेटत नव्हतं का? अरे भाई मला नाही माहित. आता आपली लय मोठी प्रगती होणार आहे बरं का उद्या. आपली लय मोठी प्रगती होणार आहे आता बरं का. तुम्ही थोडी कळ काढा जर इमानदारीला. मायला आपला धिंगाणा अख्ख्या धिंगाणा म्हणजे सुरेश तुला सांगू नाही शकत भाई. नाथ खुळा शंकर भोळा भाई. बोला भद्रा मारुती की जय. तर चला भाई आमच्या मित्राला पण घ्यायचा आहे, जो कंटिन्यूचा मित्र आहे आमचा. त्याचा फोन आला तर मला, मी त्याला फोन नव्हता पण त्या बिचाराचा फोन आला. मी म्हणलं वारी चुकाची नाही. चलो जे भद्रा मारुती की जय. तर भाई आम्ही आता फाट्याच्या रस्त्याला लागलेला आहे. एकदा रोडला लागतो मग गाणी घेणे लो मस्त पद्धतशीर मध्ये. आताच गाणं लाव. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे सतीश भाऊच्या इथं. सतीश भाऊ कोणाला तरी फोनवरती बोलू राहिले. तर सतीश भाऊची इथं मस्त MIDC मध्ये मस्त हॉटेल वगैरे चालतं. सतीश भाऊ तुमच्या हॉटेलचं नाव काय हो? माऊली हॉटेल आहे भाई. विषय नाही, नाद नाही करायचा भाई. चहा वडे ब्रेड गीड काय लागत असं मी ताव देऊ हा. मागच्या व्हिडिओ मध्ये पहा तुम्ही मिशाल ताव देईल असं असं भाई. ठीक आहे आता ते आम्हाला काहीतरी आम्हाला काहीतरी दान धर्म करणार आहे आता इथं. आता दान धर्म करणार आहे भाई ते आता.
आम्हाला काहीतरी देणार आहे. तर मित्रांनो आज आता सगळे गँग आलेले आहे खुलताबादला. पण हा माणूस खूप मेहनती माणूस आहे. हो हाय कैलास भाऊ, श्री स्वामी समर्थ, जय भाद्रा. तर भाऊ आमचे बंधू आलेले आहे आजचे अन्नदाता हे बरं का सुरेश भाऊ. आमचे भाऊ बंधू नाही चला भाई आज ते विषय नाही भाई. आज नाथ खोळा शंकर वाळा. तर भाई आज लय माणूस लय खुश आहे भाई. तर भाई आपण आता निघलेलो आहे. आता मी गाडी चालणार नाही. आमचे कैलास भाऊ गाडी चालणार आहे. कारण की मी त्यांना सांगितलं का बाबा माझं काय म्हणते त्याला मी खूप दमून आलेलं आहे. तुम्ही आजचे दिवस ॲडजस्ट करा. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं गाडी हाणत मी आता. जय भाद्रा. तर चला गाईज. तर मित्रांनो आम्ही आता खुलताबाद घाटात आहे. आता हे कैलास भाऊ गाडी चालू राहिली. इकडे सगळी मंडळी आमची अन्नदाता ते सगळी. अन्नदाता नाव घे ना अन्नदाताचं. अन्नदाता आता काय माहित कोण होतं भाई. गाडी चालू भाई गाडी लय खराब झाली. आपण जेव घाला जेवायला आलं भाई बायला. काय तो भाऊ सूर्या काय करतो भाऊ आता. अरे उद्धव सांग बाबा काय काहीच बोलू शकत नाही कारण की मी आता उपास सोडून आलो. लसूण लसूण कोणता रे. लसूण जिरा राईस. लसूण तडका. लसूण तडका. लसूण तडका. लसूण तडका राईस. चला भाई आता काय. तर मंडळी आम्ही आता आलेलो आहे भाद्रा मारुतीला. आज काही खरं नाही. आज कोणी राजे होय ना अन्नदाता का कोणीच नाहीये. जाऊ द्या भाई दर्शन तर करून घेऊ. हाय की नाही होतं सोमनाथ होय ना अन्नदाता. नाही महाप्रसादाला ठेवलेला आहे आम्ही. खाऊ शकतो तुम्ही काय अडचण नाही. महाप्रसाद ठेवलेला आहे आम्ही खाऊ शकता तुम्ही. काय भाई काही खरं नाही सुरेश. काय विषय नाही. कोणीच हाजीर होय ना हा महिना. जेवण भाई चला भाई आपण जेवू भाई. चला पिपाण्या गिपाण्या भेटते भाई. मामा बस रे घ्या ना मामा. ओ मामा कुळकुळा घ्या ना. अरे भाई असं विषय भाई इकडं. आता नारळ गिरळ घेतो भाई. आता मी म्हणलं वारी नाही चुकून द्यायची त्याच्यामुळे आलो भाई. घेतो भाई आम्ही दरबारचे ना. चला भाई. चला हे मामाला भेट घालून घ्या भाई. चला भाई. हा चला नारळ बिरळ घेतो भाई आम्ही आता दरबार. आमच्या गावचे पोरं भेटले भाई. बिग फॅन कालदादाचे बिग फॅन. आम्ही आमची खुलताबाद मध्ये आले आमच्या हात घर आली होई गावात. आमची भेट तर भाई झाली. तर भाई कायला भाई सगळी हे बंद आहे भाई. अयो हे बंद आहे. फॅन पण आहे बरं का मोठे. त्याच्याकडे बी गाडी येते का. ती आपण पाहिली होती. चला भाई झाले दर्शन. गर्दी तर झाले भाई दर्शन. लग्न पण आहे 22 नवरदेव कुठं चालला आता. 8 फेब्रुवारीला आहे. काय आता मग दर्शन नाही केलं का. वाटत आहे का. बरं चला भाई आता चला आम्ही करतो दर्शन. चला येतो आम्ही मागो. तर चला भाई भाई मंदिरापाशी आलो भाई आम्ही आता. मस्त नारळ गिरळ घेतलं भाई. आता वाय आला सुरेश पण इकडं. अरे भाई आमचे पोरं सापडू राहिला आम्ही. पहिलं दर्शन करून दे भाई आम्हाला. तरी म्हणलाच होता भाई तिथं फराळात खो घालतो भाई. तर दर्शन करतो आम्ही पहिलं. भाई दर्शन करतो भाई पहिलं.
हे नारळ दाखव सूरज चिप्स घेऊन राहिला. काय घेऊन राहिला सूरज? काय घेऊन राहिला सूरज? काय घेतलं केळाची? नाही बटाट्याचे अरे भाई बटाटे चिप्स घेतले होते घरी खायला. काय पण घेतले काय? पोराला घेतलं पोराला. आपल्याला हे पावशे तुम्ही काय घेऊन राहिले? पोरायला खायला पोराला घेऊन बायकोला घेऊन राहिले. दोघं खाते ना. आता घरी नेल्यावर खाणारच आहे ना सगळे. मग तर भाई मी घेतलं भाई ओरडा पार्टी. काय घेतलं? आमचं पार्सल ओरलं भाई ये म्हणे घेऊन टाका म्हणे. जाऊ द्या लेकराला काय ना खायला जाऊ. हैदर किती 8-10 दिवस संपत राहावे. 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं पुरा संसार घेतलं भाई सूर्याचा आता. किती दिवस खाणार ते? नाही 2 दिवस संपत नाही ते. तर भाई आम्ही कंटिन्यू जाऊ तुमच्याकडे. पावशे द्या ना अजून. दररोज जाऊ भाऊ आम्ही तुमच्याकडे. लवकर द्या भाऊ. हा, काही गिफ्ट द्या भाई आम्हाला. हो हा भाई बाजरा मारुती दुकान भाई जे बाजरा म्हणून 1995 पासून सेवेत आहे. हो चांगली सेवा करते भाई ते कस्टमर. गिरेक लई त्यांना आज आहे ना. गिरेक सुधरून दे ना. खरं बोलतो भाई मी. मंडळी आम्ही आलेलो आहे वाळूजमध्ये राजनगाव या मध्ये. गाडी उभा आहे. दर्शन बिर्शन करून आलो भाई. आता चहा प्यायचं नियोजन आहे भाई. चहा प्यायचं नियोजन झालं भाई यांचं आता. नाद अमृततुल्य भाई. चला तर भाई इस्टिंग घेतली भाई आम्ही आता. इस्टिंग घेतली भाई. इस्टिंग घेतली. चहा घ्यायची. तर मंडळी आम्ही सोडलं आता खायलाच बोला. चला हॅपी जर्नी. जय भाद्रा. चला भाई. हे चल चला बस निघा भाई. आता सोमनाथ काय झालं काय माहिती विषय भाई. चला तर मंडळी आम्ही सातारा परिसरामध्ये बायपासला भाई. काय भाई रातभर तर रात्री चला भाई. आता काय चालूच आहे आपला परवाच भाई. आज निवांत झोप भाई. आज घरी मस्त आरामशीर मध्ये वेगळे बाजरा मारुती दर्शन वगैरे झालं आहे की नाही उद्धव? हो आहे की नाही? मस्त छान दर्शन झालं. हा भाई. काय सोमनाथ कसं नाराज आहे काय कोण सोमनाथ? नाही मी एकदम ओके. उद्धव छान चालू. उद्धवचं मस्त आनंद घेतो. आता पर्यागराला जायचं ना आपल्याला. हा. उद्या उद्या जाणार आहे का? रात्री जाऊन आजच हा रात्र जाणार भाई. आता निघू ना. तर अशा प्रकारे प्रवास चालू आहे आमचा बायपासला. सोमनाथ कसं वाटतंय? एकदम मजेत आहे. कसं झालं तुझं दर्शन वगैरे? एकदम पद्धतशीर दर्शन झालं माझं. नावी दर्शन झालं एकदम. हो का? हो साबुदाणा आणला 2-2 वाट्या. खिचड्या खाल्ला प्रसाद खाल्ला. भाई नारळ गिरळ फोडलं भाई आता. तर चला भाई आता. तर भाई बघू शकता तुम्ही बायपासला आहे आम्ही. हे भाई आमच्या गावाची पाठी बघा कशी झाली. तर चला भाई आलं आमचं गाव. हे हॉटेल वृंदावन. तर भाई तर चला. तर हे उजलदय पवार शाळा. चला भाई. तर मंडळी आम्ही आता आलेलो आहे गावामध्ये. मस्त दर्शन वगैरे करून. उद्धव लाईट लावरे पाठीमागचा. तर मंडळी बघू शकता तुम्ही. सोमनाथ दर्शन वगैरे छान. तुम्ही आम्हाला सक्रप गावापर्यंत आणल्याबद्दल. अरे बापरे. या येऊ इथून उद्धव लगी. नाही त्याचं म्हणणं असं आहे रे. अरे रे असं नाही रे. आपण तर कायम राहतो ना रे. हा. चला सूरज. आपली बाईक पण इथं लावलेली ना. चला या आता दर्शन वगैरे झालं आपलं. तर लाईट बंद करू का? हा, चला मध्ये सेंटर. आपलं ते तर मंडळी आम्ही आता पोहोचलो गावामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेटा. ओके गुड नाईट. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. लाईक करा भाई.
शेअर करा, सबस्क्राईब करा बेटा. नवीन व्हिडिओ आता. राम राम. आम्हाला जय हरी. जय हरी.